नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर में आजादी का जश्न धूमधाम से मनाया गया। 15 अगस्त उल्लासनगर महानगर पालिका द्वारा स्वतंत्रता दिवस का 79वां वर्धापन दिन बड़े हर्षोल्लास और देशभक्ति के माहौल में मनाया गया। नगर निगम मुख्यालय प्रांगण में सुबह 8:15 बजे ध्वजारोहण समारोह का आयोजन किया गया, जिसमें स्थानीय विधायक कुमार आयलानी, भाजपा पदाधिकारी, नगर निगम अध्यक्ष, सभी दलों के पदाधिकारी, विभिन्न सामाजिक संस्थाओं के प्रतिनिधि और नगर निगम के तमाम अधिकारी कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान स्वतंत्रता अमृत महोत्सव के तहत केंद्र सरकार की हर घर तिरंगा मुहिम का विशेष संदेश भी दिया गया। नागरिकों से अपील की गई कि 13 से 15 अगस्त के बीच हर घर, कार्यालय, सार्वजनिक स्थल और वाहनों पर तिरंगा फहराए तथा भारतीय ध्वज संहिता का पालन करें। साथ ही लोगों को अपने तिरंगा सेल्फी और वीडियो www.harghartiranga.com पर अपलोड करने के लिए प्रेरित किया गया। महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा आव्हाले ने अपने संबोधन में कहा कि स्वतंत्रता दिवस केवल एक उत्सव नहीं, बल्कि यह हमारे स्वतंत्रता सेनानियों के बलिदान और देश की एकता, अखंडता की याद दिलाने का अवसर है। उन्होंने नागरिकों से आग्रह किया कि वे न केवल ध्वज फहराएं, बल्कि राष्ट्र निर्माण में सक्रिय योगदान दें, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण और समाज में सौहार्द बनाए रखने के लिए जिम्मेदारी निभाएं। महानगर पालिका ने स्पष्ट किया कि तिरंगा अब हाथ से काटकर मशीन से या बुने हुए सूती कपड़े, पॉलिस्टर, ऊन, रेशम या खादी के कपड़े से बनाया जा सकता है। कार्यक्रम में देशभक्ति गीत, सांस्कृतिक प्रस्तुतियां और राष्ट्र प्रेम से ओतप्रोत माहौल ने सभी का मन मोह लिया। समारोह का समापन राष्ट्रगान के साथ हुआ और सभी ने एकजुट होकर देश की एकता, अखंडता और स्वतंत्रता की रक्षा का संकल्प लिया। जमलेले कर्मचारी, माझे नागरिक, स्वातंत्र्य सैनिकांच्या जे पाल्य आहेत ते पत्रकार, सगळ्यांना 79व्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मला वाटतं हा दिवस हा आपल्यासाठी उत्सवाचाच नाहीये, तर एक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे। म्हणजे ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्यासाठी एवढं बलिदान दिलं, कालच आपण सोशल मीडियावरती इतकं बघतोय की आपण आपल्या हातून उजाळा देतोय त्या स्वातंत्र्य सैनिकांना, आणि त्यांनी काय आपल्यासाठी सहन केलं, काय त्यांनी गमावलं हे आपल्याला कुठेतरी उजळणी करणं गरजेचं आहे। ज्या अर्थी त्यांचं ते सगळं बलिदान कुठेतरी फलित होईल, कुठेतरी प्रफुल्लित होईल आणि आपल्या विकासाला चालना देणं हेच मला वाटतं कुठेतरी ते आठवणीत राहतील। तर म्हणून ह्या स्वातंत्र्य दिनी आपण जी शपथ घेतलेली आहे त्या शपथीत आपण आपल्या अनुकरण करूयात आणि आपल्या सगळ्या ऍक्शन मध्ये ते आणूयात आणि आपल्या महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जाऊयात। तर त्याची सुरुवात मला वाटते दूर जायची गरज नाही, आपल्या शहरापासून होते, आपल्या घरापासून होते, अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून होते की आपल्या मुलींना आपण शाळेत टाकतोय का, आपल्या घरचा कचरा आपण विलगीकरण करतोय का, तर रस्त्यावर तर फेकत नाही, प्लास्टिकचा वापर करतोय का, ते सगळे व्यवस्थित जे आपल्या चलना असतात, टॅक्सेस असतात ते भरतोय का। म्हणजे मला वाटते कुठेतरी आपल्या सगळ्यांची, आमच्याही जबाबदारीची जाणीव आम्हाला करून देणं, तुमच्याही जबाबदारीची जाणीव तुम्हाला असणं, ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण तो सगळा ग्रहण करूया आणि पुढच्या 26 जानेवारी पर्यंत आपण काय काय आपण सिद्ध करू शकतो हे एक आपण सगळ्यांनी मिळून एक काय म्हटलं पाहिजे की प्रण करूयात की आपण ते केलं पाहिजे, साध्य केलं। जसं की 100 दिवसात ते काही गोष्टी आपल्या समोर आल्या होत्या, आपण त्या सिद्ध केल्या आणि उल्हासनगरला एक खूप चांगलं नाव मिळालं। आता 150 दिवसाचा हे कार्यक्रम आलेला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी, पण त्याच्या व्यतिरिक्तही उल्हासनगरमध्ये माझे सगळे अधिकारी आवर्जून सांगू इच्छिते की खूप काम करतात। म्हणजे मागे पुढे होत असतात गोष्टी, चलन लावण्याच्या गोष्टी असतात, पण सगळे आपापल्या हिशोबाने एक घडी बसवण्याचा एक प्रयत्न करत आहेत। माझे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी झाले, आपले IT चे कर्मचारी झाले, बरेच सगळेच माझे डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकलचे भाग झाला, आता इतके दिवस झाले आपले रस्त्याचेही कामं सुरू आहेत। त्यामुळे
खूप चांगल्या पद्धतीने मला वाटते सगळे आहे. फक्त एका दिवसात आपल्याला सगळ्या गोष्टी घडून येताना दिसत नाही. त्याचे काही मागे पुढे ज्या होतात त्याला समजून घेण्याची गरज असते. पण मी म्हणजे आवर्जून सांगू इच्छिते की सगळे अधिकारी प्रयत्नशील आहेत उल्हासनगरच्या विकासासाठी, आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. इथे आल्याबद्दल, ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.